तुम्हाला एवढा उशीर थांबावं लागलं याबद्दल हा तुमचा भाऊ तुमच्या समोर नतमस्तक होतोय। अरे खाली बसा। एवढा वेळ तुम्ही या ठिकाणी थांबलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। असं चित्र मी यापूर्वी कधी पाहिलं नाही। मी सिल्लोडमध्ये यापूर्वी देखील आलो, त्याही वेळेस प्रचंड गर्दी होती। मगाशी पालकमंत्री अब्दुल सत्तारजींनी सांगितलं हा रेकॉर्ड माझा मीच मोडलेला आहे। खरं म्हणजे आज मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन। आज चांगला आपला दिवस आहे। माझ्या काही भगिनींचा फॉर्म पण मी भरून घेतला इथं। आज सगळीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं 5,40,000 फॉर्म या ठिकाणी आले आणि त्यापैकी 2 लाखाची स्क्रुटिनी झाली। 2 लाख फॉर्म ग्राह्य धरले म्हणजे मंजूर झाले आणि उरलेले जे आहेत त्याचंही काम चालू आहे, तेही लवकर आपण पूर्ण करा अशा प्रकारच्या माझ्या सूचना आहेत। खरं म्हणजे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। आज कालही आपला एक चांगला दिवस होता। एक आपला 72 वर्षानंतर ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवणारा स्वप्नील कुसाळे हा कोल्हापूरकर आपल्या महाराष्ट्राचा आहे। त्याचंही मी मनापासून अभिनंदन करतो। त्या स्वप्नीलचा आपल्या सगळ्यांना, महाराष्ट्राला, देशाला अभिमान आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो। पालकमंत्री झाल्यावर सत्तार सत्कार घेत बसले नाही, त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम घेतला, सत्कार बाजूला ठेवले आणि हा अद्भुत असा, काय शब्द आहेत माझ्याकडे, विराट असा महिला भगिनींचा महासागर आज या ठिकाणी आपण पाहतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।